महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। अजित पवारांच्या राष्ट्रवादी मंत्रिपदासाठी अजूनही वेटिंगवर आहे। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना मंत्रिपदासाठी अजूनही फोन आलेला नाही आणि राष्ट्रवादीला मंत्रिपदासाठी फोन न आल्यानं अजित पवार कुठेतरी नाराज आहेत अशा चर्चा आहेत। तर अजित पवारांच्या मनधरणीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तटकरेंच्या निवासस्थानी पोहोचल्याची माहिती मिळते। तटकरेंच्या दिल्लीमधील निवासस्थानी राजकीय घडामोडींना आता वेग आलेला पाहायला मिळतोय आणि या संदर्भात आणखी अपडेट घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडे आपण पुन्हा जाऊयात। ज्ञानेश्वर, काय नेमकं घडतंय बैठकीमध्ये? बऱ्याच वेळापासून बैठक चालू होती, नुकतेच फडणवीस आता पोहोचलेले आहेत। देवेंद्र फडणवीस देखील मागच्या जवळपास 15 ते 20 मिनिटांपासून ही जी आपण दृश्य पाहतोय हे दिल्लीतलं सुनील तटकरे यांचं निवासस्थान आहे। याच दिल्लीतल्या सुनील तटकरेंच्या निवासस्थानात बैठक चालू आहे। ही बाहेर जी आपण गाडी उभी पाहतो ही देवेंद्र फडणवीस यांची गाडी आहे। अगदी काही वेळापूर्वी जेव्हा या बैठकीला देवेंद्र फडणवीस पोहोचले तेव्हा हे निश्चित झालं होतं की ते मनधरणी करण्यासाठी, नाराजी दूर करण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची या ठिकाणी पोहोचलेली आहेत। कारण सगळे जे आज मंत्रिपदाची शपथ घेणारे खासदार आहेत ते पंतप्रधानांसोबत चहापानासाठी तिकडे पोहोचलेले असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीतला एकही खासदार पंतप्रधानांच्या चहापानाच्या कार्यक्रमाला नाही। आणि मग का डावललं गेलं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आजच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या सोहळ्यातून, मंत्रिमंडळातून, याची आता जोरकसपणे चर्चा सुरू झालेली आहे। तेव्हा ही सगळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत यानंतर नाराजी देखील होती। ही नाराजी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्याला सुनील तटकरेंच्या निवासस्थानी पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीच्या, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बैठक सुरू आहे। काय नेमक्या या बैठकीत चर्चेलं जात आहे? मनधरणी करण्यात देवेंद्र फडणवीसांना यश येतंय का हे पाहावं लागेल। आज दिवसभरात जेवढी चर्चा राज्यातल्या वेगवेगळ्या खासदारांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश झाल्यानंतर झाली, त्यानंतर जास्त चर्चा जी होते ती अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मंत्रिमंडळातून डावलल्यामुळे किंवा स्थान न दिलं गेलं या बातमीची होताना आपल्याला पाहायला मिळते। आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने या ठिकाणी दाखल झाले। जवळपास 20 मिनिटं झाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी चर्चा करतात अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या सगळ्या नेत्यांसोबत, ज्यामध्ये धनंजय मुंडे असतील, छगन भुजबळ असतील, सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सगळेच नेते आपल्याला या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण जर पाहिलं असेल तर जे महायुतीतले, महाराष्ट्रातले सगळ्यात महत्त्वाचे पक्ष आहेत त्यापैकी या सगळ्या 3 महत्त्वाच्या पक्षांपैकीचा एक अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा हा पक्ष आहे। आमदारांची संख्या मोठी आहे, मात्र लोकसभेमध्ये यावेळी खासदार जे आहेत ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे फक्त एकमेव खासदार निवडून आले, सुनील तटकरे। आणि त्यांना या सगळ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला यानंतर स्थान मिळेल मंत्रिमंडळात अशी चर्चा देखील होती दिल्लीच्या राजकारणात, दिल्लीच्या वर्तुळात, ज्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांचं नाव चर्चेत होतं। मात्र जे आत्ता अंतिमता चित्र आपल्याला पाहायला मिळतंय यामध्ये सुनील तटकरेंनाही फोन आलेला नाही, प्रफुल्ल पटेल यांनाही फोन आलेला नाही। प्रफुल्ल पटेल यांनी तर माध्यमांसमोर सांगितलं की अद्याप कुठलाही निरोप आलेला नाही। आणि त्यानंतर जी बॉडी लँग्वेज आपण बघितली या नेत्यांची ती थोडी नाराजीची सगळी बॉडी लँग्वेज आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि खरं म्हणजे या सगळ्या नाराजी नाट्यानंतर देवेंद्र फडणवीस इथे पोहोचलेले आहेत। या सगळ्या नाराजीचं रूपांतर जे आहे ते कुठे घेऊन जाते, याचे परिणाम काय असणार आहेत हे आपल्याला पाहावं लागणार आहे। देवेंद्र फडणवीस सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांसोबत याच तटकरेंच्या निवासस्थानी चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक वेळ झाला जी बैठक जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। तटकरेंच्या दिल्लीतल्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ एकीकडे सगळे खासदार तिकडे दाखल झाले जिथे चहापानाचा कार्यक्रम सुरू आहे, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे सगळ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटण्यासाठी आले। चर्चा जी आहे ती या सगळ्या नेत्यांमध्ये सुरू आहे, पाहावं। बरोबर ज्ञानेश्वर, 1 मिनिट थांबवतेय। आपल्यासोबत शरद पवार गटाचे प्रवक्ते क्लाइड कॉस्ट्रो सर जोडले गेलेले आहेत। सर नमस्कार। अखेर अजित पवार दादांच्या गटाला मंत्रिपद मिळालेलं नाहीये, नाराजी हाती आली आहे। नमस्कार। हे होणारच होता, कारण काय की भारतीय जनता पार्टी यांना जे करायचं होतं त्यांनी केलं, घर फोडलं, पक्ष फोडलं आणि जे प्रकारे जे परिणाम आलाय की अजित पवार गटांना महाराष्ट्रात फक्त 3% मत भेटले। आता त्यांचा काय उपयोगच नाही। त्यांना जर उपयोग नाही तर त्यांना काय संधी द्यायची काय गरजच नाही वाटतं त्यांना। भारतीय जनता पार्टीला, भारतीय जनता पार्टी हेच करते की लोकांना वापरून घेते। जेव्हा माहिती पडलं की बाई त्यांचं काहीच काम नाही म्हणून त्यांना पुढे काही संधी देतच नाही त्यांना। बरोबर आहे, पण पक्षामध्ये फूट पडली आणि नुकसान झालं त्यामुळे हे सगळं होतंय असं वाटतंय का तुम्हाला? फूट पडली म्हणजे काय सहज आहे की
समोर दिसतंय ना तुम्हाला, हे कारणास्तव त्यांना भारतीय जनता पार्टी सांगते घेऊन गेले होते. त्यांना मत भेटणार असा विचार केला होता, त्यांना नंबर्स भेटणार, सीट भेटणार, हे सर्व विचार केला. आता समोर काहीच नाही, त्यांना एकच सीट भेटली आणि फक्त 3% लोक म्हणजे महाराष्ट्राची जनता यांनी सिद्ध करून टाकले की खरी राष्ट्रवादी कुठली आहे. तर त्यांना लोकांना माहिती पडलं, भाजपाला पण आता माहिती पडलं की बाई त्यांना वर्चस्व नाही त्यांचं. क्लाइटजी, पण आता अजित पवार गटाला मंत्रिपद मिळालं नाही, त्यामुळे चर्चा तर आहेत, पण त्यांच्याकडचे काही मंत्री तुमच्याकडे पुन्हा येतील अशी सुद्धा दाट शक्यता अंदाज बांधतायत कालपासून, तर त्यावर तुमचं काय मत आहे? हे आम्ही पण तुमच्याकडूनच ऐकत आहोत, बघूया काय ते. कारण बघा, येणार नाही येणार ते नंतरची बाब आहे, पण जे प्रकारे त्यांचे लोकांनी नाकारलेलं आहे, जे आमदार तिकडे गेले त्यांना पण विचार करावा लागेल ना की बाई इकडे आम्ही आलो, लोकांनी आम्हाला नाकारलं आहे, आता आमचं पुढे काय ते विचार करत असतील. आणि जे तुम्ही सांगताय ते आता तुमच्याकडूनच आम्ही ऐकतोय. नक्कीच क्लाइटजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर बातचीतीसाठी. आपल्यासोबत शरद पवार गटाचे प्रवक्ते क्लाइट कॉस्ट्रोजी जोडले गेलेले होते आणि त्यांच्याशी आपण संवाद साधत होतो. पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडे. ज्ञानेश्वर, बैठक संपलेली आहे का, जी आता सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी सुरू आहे, उपमुख्यमंत्री जिथे उपस्थित आहेत? ज्ञानेश्वर, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? बैठक जी आहे ती अजूनही या ठिकाणी सुरूच आहे. आपण बघतोय की सुनील तटकरे यांचं दिल्लीतलं निवासस्थान आहे. या निवासस्थानात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले सगळे नाराज असलेले सगळे जे मंत्री आहेत, खासदार आहेत माफ करा, त्यांची समजूत काढण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. ज्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, सुनील तटकरे आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत. या नेत्यांच्या भेटीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत. बैठक जी आहे ती या ठिकाणी सुरूच आहे. काय नेमकं बैठकीत चर्चेलं जात आहे? अजित पवारांची किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीची एकूणच पहिल्या मंत्रिमंडळाच्या या सगळ्या शपथविधीच्या सोहळ्यात त्यांना स्थान न दिल्यामुळे जी नाराजी आहे ती दूर करण्यात देवेंद्र फडणवीसांना यश येतंय का, हे पाहावं लागणार आहे. बरोबर ज्ञानेश्वर, पण पुढच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा आता यांना संधी मिळू शकते का, काही शक्यता आहे का? आणि दुसरीकडे पाहिलं तर आता जर मनधरणी करण्यासाठी अजित पवारांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेले आहेत, आणखी कोणी सरकारकडून येणार आहे का त्यांची मनधरणी करण्यासाठी किंवा त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी, काही कळतंय का? महाराष्ट्र भाजपकडून सर्वोच्च नेते म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. यांच्याशिवाय आणखी भाजपचे जे नेते ते या ठिकाणी येणार नाहीत. देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आलेले आहेत, त्यांची बैठक सुरू आहे. जी चर्चा आहे ती या सगळ्या नेत्यांमध्ये सुरू आहे. खरं म्हणजे पहिल्या मंत्रिमंडळाच्या या सगळ्या शपथविधीच्या कार्यक्रमात का डावललं हाच मोठा प्रश्न आहे. म्हणजे जे सतत चर्चेलं जात होतं की तटकरे किंवा पटेल यांना मिळू शकतं मंत्रिपद, ते मिळताना आपल्याला दिसत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे NDA मधल्या घटक पक्षांपैकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला राज्यात महायुतीत जे स्थान आहे किंवा जे चर्चा होती त्या चर्चेनुसार किंवा अजित पवारांनी देखील JP नड्डांकडे जी विनंती केलेली होती की मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं, ती अजित पवारांची विनंती JP नड्डा यांनी मान्य केल्याचं दिसत नाही. नरेंद्र मोदींकडून जी महत्त्वाची 3 माणसं आहेत ज्यांच्यावरती जबाबदारी देण्यात आलेली होती, ज्यामध्ये JP नड्डा असतील, अमित शहा असतील, राजनाथ सिंग असतील, यांच्यावरती जी जबाबदारी देण्यात आलेली होती, मंत्रिपदं किती कोणाला द्यायची, त्यांना देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सगळे नेते भेटून आलेले होते. पण त्याचा कुठेही फायदा झाल्याचा आपल्याला या टप्प्यामध्ये दिसत नाही. कारण सगळे जे मंत्रिपदाची शपथ घेणारे खासदार आहेत ते चहापानाच्या साठी म्हणून पंतप्रधानांकडे आहेत. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले सगळेच नेते खासदार हे सुनील तटकरेंच्या दिल्लीतल्या निवासस्थानी आपल्याला एकत्र असल्याचं पाहायला मिळतं आहे. बरोबर आहे ज्ञानेश्वर, पण आपण पाहिलं की लोकसभेच्या अगोदरपासून आपण पाहतोय रस्सीखेच तर होतीच. त्यानंतर लोकसभेचा निकाल जेव्हा लागला तेव्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 1 जागा मिळाली, जी सुनील तटकरे तुम्ही मगाशी म्हणालात, आपण जसं बघतोय. पण मात्र आता मंत्रिमंडळामध्ये सुद्धा स्थान नाही, तर त्यामुळे कुठेतरी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये, समर्थकांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा नाराजी असू शकते. त्याचे पडसाद नेमके पुढे जाऊन कसे उमटू शकतात? अर्थात हाच महत्त्वाचा मुद्दा आणि म्हणून कार्यकर्त्यांची, नेत्यांची जी नाराजी आहे या निमित्तानं जी उद्भवली अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये, ती दूर करण्याच्यासाठी म्हणून देवेंद्र फडणवीस या ठिकाणी तात्काळ दाखल झालेले आहेत. याच मुद्द्यावर चर्चा सुरू आहे. जी सगळ्यात मोठी नाराजीची गोष्ट आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतली, खरं म्हणजे नेतेही सगळे नाराज आहेत. त्यांची आपण जर बॉडी लँग्वेज बघितली किंवा एकूण प्रतिक्रिया स्वतः पटेल यांनी जी दिली की
की अद्यापर्यंत कुठलाही निरोप आलेला नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. त्यानंतर नेते तर नाराज आहेतच अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले, कारण जेव्हा राज्यामध्ये महायुती म्हणून 3 पक्ष एकत्र म्हणून तुम्ही सतत खुर्च्यांवर बसता, तेव्हा मात्र सगळ्या गोष्टींसाठी निवडणूक प्रचारासाठी म्हणून सगळे एकत्र येता आणि जेव्हा अशा पद्धतीनं मंत्रिपद वाटपाचा जो कार्यक्रम आहे तेव्हा मात्र दूर ठेवलं जातं, डावललं जातं. अशा स्वाभाविकपणे प्रतिक्रिया कार्यकर्त्यांच्या असणार आहेत. काही वेळापूर्वी आपल्या वाहिनीवरती देखील ज्या प्रतिक्रिया आल्या त्या अशाच स्वरूपाच्या आहेत. सगळं म्हणजे जे चर्चेचं सगळं जे आपण गणित पाहतोय ते नाराजी दूर करण्याच्या निमित्तानं या ठिकाणी सुनील तटकरेंच्या दिल्लीतल्या या निवासस्थानात या बैठकीच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतं. देवेंद्र फडणवीसांना अजित पवारांच्या या राष्ट्रवादीची नाराजी दूर करण्यात यश येत आहे का? काही नवं आश्वासन आज देवेंद्र फडणवीसांकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला त्यांच्या खासदारांना दिलं जात आहे का हे पाहावं लागणार आहे. अर्थात पहिल्या मंत्रिमंडळाच्या आजच्या कार्यक्रमात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला स्थान नसलं. बरोबर आहे. ऐका ना.